गुड मॉर्निंग. बोला. बोल. गुड मॉर्निंग. मग कशाला माझ्यासोबत मग गुड मॉर्निंग म्हणल्यावर काय व्हाले? मग माझ्यासोबत का म्हणलं? बर मग शांत बस. तर गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. तर आम्ही जाऊन आलेलो आहोत काल गड्डा यात्रा म्हणजे सिद्धेश्वर यात्रा. तर सिद्धेश्वर यात्रेलाच गड्डा असं म्हणतात. तर खूप मोठी अशी यात्रा असते. पूर्ण महाराष्ट्रातून लोक या यात्रेसाठी येतात गड्डा यात्रेला. तर आम्ही खूप लेट गेलो ह्या वर्षी, कारण दरवर्षी लवकर जातो पण ह्या वेळेस जरा टाईम नाही भेटल्यामुळं खूप उशीर झाला जायला. तर नाहीतर ह्या वेळेस 2-3 वेळा आम्ही जाऊन आलेलो असतो यात्रेला. तर यात्रेला मस्त असं फिरून पाळण्यात बिळण्यात बसून लाडू मी ह्यांनी असं सगळं गेलेलं होतं. तर यात्रेमधनं काय काय थोडंसं आणलेलं पण आहेत लाडूसाठी. माझ्यासाठी फक्त बांगड्या घेतल्यात मी आणि क्लच घेतलेत, एवढंच घेतलं माझ्यासाठी. आणि माझ्यासाठी काय घेतलं मग? तुमच्यासाठी पण घेतलंय तुम्ही काय काय. यांनी पण भरपूर घेतलंय. काय घेतलंय तर अजून काय घेतलंय, ती ब्रश कोलगेट ठेवायचं घेतलंय, पावभाजीचं मॅशर घेतलंय, लाडूला डोरेमॉन, टोपी, गॉगल, बासरी, परत फुगा, डोक्याला लावायचं लाइटिंग, तसलं डोक्याला लावायचे शिंग घेतलेत लाइटिंगची. परत लाडू पण 2-3 पाळण्यात बसला. तर खूप मजा केली. रात्री यायला आम्हाला 10:30 पावणे 11 झाल्या. तर खरंच खूप भारी वाटलं. काल जरा एक दिवस सुट्टी घेतली होती आम्ही पण कामाला. नाही कशाला मग? आपल्या बिझनेसला. बिझनेस अजून आमचा छोटा आहे त्याच्यामुळं मला बिझनेस असं मन वाटत नाही. कामाला जरा मोठा झाल्यावर मग त्याला बिझनेस असं आपण म्हणू शकतो. म्हणून मी नाही म्हणत. छोटा असो किंवा मोठा असो, बिझनेस तर बिझनेस असतो, हे मात्र खरं आहे. तर इथं बघा असं पोट बाहेर यायला लागलेलं आहे शर्टामधून. तर बघा तब्येत वाढलेली दिसते वडापाव खाऊन असं मला वाटायला येतं. बघा इथनं बाहेर यायला लागलंय. सारखा हात काढा. हे बघा पोट ह्यातनं बाहेर यायले बनेल असं काढल्यावर कसं बी येतंय की. तर पोट जरा वाढलंय वाटतं. पहिला कसं एकदम सेफ मध्ये होतं. वाढलं काय नाही, वाढले वडापाव खाऊन खाऊन वाढले. माझं पण थोडंफार वाढल्यासारखं वाटायला. मी आधीचीच जाड आहे पण अजून जरा वाटायला लागले, कारण जरा नवीन नवीन असताना वडापाव खावा वाटत होतं. आता तरी पण आणि आम्हाला खाऊच वाटतंय. काय की मरच नाही, इच्छा मरच नाही. एवढं आम्ही करतोय ना तरी पण आम्हाला थोडं खायला खावं असं वाटतंय. पण लोक म्हणतात तुम्हाला करून करून खावं वाटत नाही, पण आम्हाला असं काहीच नाही झालं. आम्ही रोज केल्यानंतर थोडं खायला खातोच. तर ही बघा अशी लाडूसाठी बैलाची शिंग आणली, ती लाइटिंग आहे ह्याला. तर लाडू ही घालूनच यात्रेत हिंडत होता. तर बघू शकताय. तर येस तर त्यानं तोडून पण टाकलं शिंग. माझं इसकटलं वाटतं आत सगळं केस. आतलं काय हे बघू शकता तुम्ही घाला की. ह्याने बी घालून काल हिंडले तर बघा शिंग बैल पाहिलं बा. बैल आहे पण बायकोचं बैल नाही. माझं ऐकतच नव्हतं मी काय. तुला ऐकते माझं. एक लाइटिंग बंद पडले वाटत. नाही बंद केली दोन्ही चालू. होय. तर लाडू आमचा ना कधीच एवढा हट्ट करत नव्हता कुठल्या गोष्टी पाय. पण ह्या वर्षी ना गड्ड्याला इतकं म्हणजे इतकं सळला ना त्यानं. प्रत्येक गोष्ट त्यानं दाखवली ती घेतली पाहिजे, नाहीतर तिथंच रडत बसतो. आमच्या लाडू म्हणजे लाडूचं आम्ही खरं लय कौतुक करायचं, कारण कुठल्याच गोष्टीसाठी हट्ट करत नव्हता बरं का. तर पण ह्या वर्षी त्यानं खरंच त्याचा रंग दाखवला.
कुठलीच हट्ट गोष्ट म्हणजे एवढा हट्ट केलाय बघितली ना तो. आणि मागितली नाही. आमच्यापासून जायचा तिथं ती पाहिजे म्हणून तिथं हात धरूनच बसायचं त्या गोष्टीला, कुठल्या पण गोष्टीला. तिथंच बसायचं, आम्ही गेलो तर येत आम्ही पुढं गेलो ना, चांगलं पुढं गेलं तरी पण तो मागं येत फिरून नव्हता, येत नव्हता की म्हणत आमच्याकडे. नव्हता की आता बाबा मम्मी पप्पा चालले ती आपण हरवल बिरवल आपण पण जावं. भीती नावाची गोष्टच नाही त्याच्यात. त्याच्याकडे, कसलंच भेट नाही त्यानं, अजिबात भेट नाही. लय धाडशी म्हणजे इतकं धाडशी ना काय सांगायचं नाही. शेवटी आम्ही त्याच्याकडे जात होतो की बाबा चल म्हणून, ती काही येत नव्हतं आमच्या मागं. आम्ही किती पुढे गेलो तर आम्ही म्हणायचं बस तू, आम्ही घेत नाही ती. आता प्रत्येक गोष्ट त्यानं मागायला प्रत्येक गोष्ट घेतली तरी पण त्याचं मन काय भरेना. मग आम्ही म्हणलं ना की आम्ही काय घेत नाही, तू बस आम्ही चाललो घरी म्हणलं तरी ते आमच्या मागं पळत येत नव्हतं. आम्ही उलट जायचं आणि त्याला आणायला. इतकं त्यावेळेस तरी पण येत नव्हतं. तरी येत नव्हती. ती गोष्ट घेतल्यावरच ती येणार. खरंच ह्या वेळेस त्यानं लय आगाऊपणा केलाय. आगाऊपणा नाही, सळलाय त्याने यावेळेस. तर मी ना मोत्याच्या बांगड्या घेतलेत, हिरव्या बांगड्याच्या मध्ये घालायला. कारण माझ्याकडे मोत्याच्या बांगड्या नव्हत्या, लग्नात घेतलेल्या ती खराब झाल्या होत्या हिरव्या बांगड्याच्या मध्ये घालायच्या. तरी आणि मी घेतलेल्या आहेत, कोणाच तर लग्नात घालता येतात म्हणून. तर अजून काय, तर आज निवांत वेळ भेटलाय महिन्यातून, आज घरी आम्ही ब्लॉग केलाय. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कारण म्हणजे महिन्यातून आत्ता घरी व्हिडिओ केलाय मोठा. तर इतक्या दिवस झाला आम्ही व्हिडिओच नव्हतो घरी केला, जी काय केले ती तिथं कॅन्टीनवरच केलेले आहेत. तर म्हणलं आज चाललोय आम्ही. तर बघा मी तोंडाला बांधलं होतं, पण सहज आठवण आली जरा व्हिडिओ करावा म्हणून, त्यामुळं परत काढलंय. मग तोंडाचं जरा काढलं, मग तुमच्यासोबत जरा गप्पा मारले. मग आता जायचंय, हे काय चावी घेऊन तयारच आहेत. मग झाला टाइम, आता टाइम झालाय, चला तर जातो आम्ही आता. भेटू तर तिथं गेले आपण. की रोजची रोटी, पहिला गेली बटाटे उकडाय घालायची, बटाटे उकडायची, त्याला मॅश पातेल्यात करायचं, मग गोळा करत बसायचं. लय 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 वैताग असतंय. तुम्हाला काय माहिती वाटतंय आपल्याला वडापाव काय नाही, लय डेंजर काम आहे ते सुद्धा. ज्यांना करताय त्यालाच त्यालाच करते, कशात काय आहे. मग तर चला, असंच माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप आशीर्वाद द्या. श्री स्वामी समर्थ. काय श्री स्वामी समर्थ. नीट म्हणा की निन्नी समर्थ, म्हणजे निन्नी समर्थ म्हण. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट कोण आहे? भांडेवाला. भांड्याला कसलं ओरडायला, तू काय झालं कोणाला. तर चला मग, व्हिडिओला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला चॅनल विसरू नका. एवढं शाळा शिकला सबस्क्राईब म्हणायला येत नाही अजून या माणसाला. सबस्क्राईब काय शाळा शिकलेला उपयोग नाही. काय उपयोग नाही म्हणजे जेवढं लागतं तेवढं आहे ना, बोल ना. लागतं तेवढं, मग लागतं तेवढं शिकायचं. मग एवढं कसं लागतं शिकलो. तेवढं शिकाय, डिग्री घेऊन ठेवावं लागते. डिग्री घेऊन ठेवतो. सबस्क्राईब म्हणायला येत कोट नाही. माझ्या स्वामींचा निवास. जरा माझी जीभ ओळख नाही, त्याला मी काय करू. बोबडाव का तुम्ही? बोबडा नाही, पण माझी जीभ माझी ओळख नाही. ओळख नाही म्हणलं मग तुम्ही बोबडा. नाही, मी बोबडा आहे का हो? सांगितलं मी बोबडा आहे का हो? हाय का हो? तुम्ही सांगा हो. लाडू आमचा म्हणताय. होय हो, मी ह्यांना म्हणते ना, होय हो, होय हो, उठा उठा असं म्हणलं ना, होय हो उठा हो. लाडू आमचा पप्पाला म्हणताय, होय हो उठा हो, ओ उठा हो. जसं मी सेम म्हणते ना तसंच लाडू आमचं सेम ह्यांना उठवतंय. होय हो उठा हो. लय आमचा आज्ञा आहे, तर लाडू हुशार आमचा आहे. शाळेत गेला, लाडूला काल गेला पाण्याची शाळेत बाटली आणली गड्ड्यावरनं, आज भरून गेलाय. त्याला चप्पल आणली गड्ड्यावरनं. तर लाडूला थोडीफार जास्तीची खरेदी केली. मला 2 पॅन्टी घेतल्या, सांगतो मी. नाईट पॅन्ट घेतले, 2 नाईट पॅन्ट घेतल्या छान भेटल्या त्यांना नाईट पॅन्ट. आणि चप्पल नाही घेतलं. मला काय होते माझ्याकडे चपला एवढा मोठा आहे ती, हा. चप्पल नाही घेतली.
तर खरंच पॅन्टी असल्या भारी भेटल्यात ना, नाईट पॅन्टी चांगलं भेटलं. छान भेटल्यात. ह्यांनी बघित नव्हतं, मी म्हणलं आहो तो पॅन्ट लय छान आहेत तुमच्या मापाचे, घ्या बघा छान आहेत म्हणलं रोज वापरायला. कारण आम्हाला तिथं कामावर म्हणजे गाड्यावर नाईट पॅन्टच लागते, जीन्सच्या घालून चालत नाही. लय घाण होते ते जीन्सच्या पॅन्टी आणि उठता बसताना त्रास होते जीन्स सारखं. पॅन्टी घातली ना आळस इतका येतोय ना मित्रांनो. उठताला बसायला इतका त्रास होतोय ना, म्हणून अशामधून नाईट पॅन्टी घेतले. ते कशी आहे ना, सेम अशा कपड्यामधूनच आहे, अशा एकदम स्ट्रेचेबल. तर अशा आणि 2 घेतलेल्या आहेत त्यांना पण, तर भारी भेटल्या पॅन्टी. तर चला मग बाय, व्हिडिओ इथेच थांबवते, बाय.